स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि माझ्यासोबत आहे निशांत. तर आज आम्ही चाललो आहे माप्याच्या एक हिडन वॉटरफॉलला. तिथली तुम्हाला मज्जा दाखवतो आज. तर बघू रस्त्याचा आता आपण आनंद घेत चाललोय. पाऊस थोडा रिमझिम चालू झालेला आहे आणि तब्बल 2 दिवसापासून पाऊस खूप जब्बर झालेला आहे आणि आपण सेफ्टीनुसारच धबधब्याजवळ जाणार आहे. जर त्याचा फ्लो जास्त असेल तर आपण त्याच्याजवळ बिलकुल जाणार नाही. आणि माझ्या मागे आहे अजून 2 मित्र जे गाडीवरती येत आहे ते. तर डायरेक्ट आपण भेटूया स्पॉटवरती. मित्रांनो, ही जी मागे गर्दी बघताय तुम्ही, ही गर्दी आहे गवळी देवाची. हे बघा ही सगळी गर्दी. इथं सुद्धा एक वॉटरफॉल आहे. याच्या नंतरचा जो व्लॉग असणार आहे आपला तो इथं गवळी देवाजवळ असणार आहे. गवळी देव हा वॉटरफॉल सुद्धा आणि तिथं एक कोल्यांचा देव सुद्धा आहे. घनसोलीला आणि माप्याला जे लोक राहतात त्यांना चांगलंच माहिती आहे. इवन पूर्ण नवी मुंबईचे जे गाववाले लोक राहतात, आपले आगरी कोठी बांधव राहतात, त्या सगळ्यांना माहिती आहे की आपण या देवाचं पूजन करतो. तर पुढच्या वेळेस येऊ, देवाचं दर्शन घेऊ. वॉटरफॉलमध्ये पण आपण जाऊ. आणि रंगा आहे. रंगा निशांत गाडी चालवतोय. कसं वाटतंय निशांत तुला? एकदम मस्त वाटतंय. आज पहिल्यांदाच चाललोय आपण व्लॉग करायला. हा, तर मला इथे एक वॉटरफॉल आहे. हे बघा असे धबधबे असतात. त्या धबधब्यातून आपण करणार आहे. तर निशांत काय बोलत होता तू? मी हे बोलत होतो की आपण पहिल्यांदाच चाललोय व्लॉगिंग करायला. माझ्या लाईफचा जर हा पहिला व्लॉग आहे. तर थोड्याच दिवसात मी माझाही चॅनल चालू करणार आहे. तर तुम्ही जसं सपोर्ट जयेशला करताय तसं मला सुद्धा करा, अशी नम्र विनंती माझी. आणि भेटूया आपण आपल्या हिडन वॉटरफॉल घनसोली माप्याला. बघू शकता ऍक्च्युली थोडा पाऊस चालू झालाय. तर आपण डायरेक्ट इथेच थोडाफार भिजणार आहे. आणि हा ब्रिज आहे जो सेकंडवाला ब्रिज लागतो, तो ब्रिज आपल्याला आपण घेतला तरी चालेल. हा घेतला तरी चालून आपण यायचं आहे. तुम्हाला ही कमान दिसेल. ही बघा ही कमान दिसेल. याच्या पुढं जायचं आहे. अडवली भुतवली गाव आहे. अडवली भुतवली गाव आहे आणि त्यांचंच त्याच गावाला चाललो आपण, अडवली भुतवली गावाला. तर तिथून सरळ पुढे जायचंय. इथून असं हे बघा हा रस्ता लागेल. पाईपलाईन इथून सरळ जायचंय. कुठला रोड आहे निशांत? पाईपलाईन रोड. इथून जायचंय. राईट साईडला तुम्हाला पेट्रोल पंप सुद्धा दिसेल. मस्त रे मस्त आहे बघा. मस्त आहे बघा. रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवली आहे. हे असे लोक कधी सुधारणारे नाहीत. आरामात. निशांत गाडी चालवतोय. बघू शकता वातावरण कसं झालंय. तिथं डोंगरावरती पूर्ण पावसाचा सीन क्रिएट झालेला आहे. तर इथून आपण असं रॉंग वेनी जाणार आहे. बरोबर. हा, ते बघा इथून असं राईट मारायचं आहे आणि या ठिकाणावरून कच्च्या रस्त्यावरून आपल्याला सरळ जायचं. महादेवाचं मंदिर आहे इथं लेफ्ट साईडला तुम्हाला महादेवाचं मंदिर सुद्धा भेटेल. इथून सरळ यायचं आहे. तुम्हाला 2 रस्ते लागतील. इथून मधून यायचं आहे. तर वातावरण खूप मस्त आहे. आता सध्या तरी पाऊस येत नाही, पण 2 दिवस पूर्ण खूप भयंकर पाऊस झालेला आहे. रस्त्याचं काम चालू आहे. आता आपल्याला काही मित्र भेटलेले, त्यांनी सांगितलं की या साईडचा जो रस्ता आहे तो बंद आहे. त्याच्यामुळे याच साईडून सरळ रस्ता जायचा आहे, जो कच्चा रस्ता आहे. ॲक्च्युली हा रस्ता बनतोय, त्यामुळे कच्चा रस्ता आहे हा. तरी आपली गाडी 2 व्हीलर 4 व्हीलर सगळी आरामात जाऊ शकते. फक्त सांभाळून गाडी चालवा. बघू शकता वातावरण मित्रांनो. निशांत इथं मागे थांबलेला आहे. रंगा तिथे, रंगासोबत त्याचा मित्र पण आलेला आहे. ती लोकांच्या पण चेहऱ्यावरती खुशी आहे. रंगा, तुला किती आनंद होतोय मला सांग जरा 2 शब्दात. मागच्या वर्षानंतर डायरेक्टली या वर्षी आल्यानंतर आम्हाला खूपच आनंद होतोय. अच्छा, आणि कसं वाटतं? वेळ घालवण्यासाठी ही जागा बेस्ट आहे. त्या साईडून रस्ता बंद होता. वॉटरफॉल दिसतोय तिथून, आहे ना? तेव्हा तिथं 2 ठिकाणी वॉटरफॉल दिसतोय. पण इथून मला असं वाटतं इथून सरळ खाली जायचं आहे. आपल्याला सरळ खाली जायचं आहे. आपण रस्ता बनवला लवकर आलो. ठीक आहे.
रस्ता बनलेला आहे. मागच्या वर्षी रस्ता बराच खराब होता ना. मागच्या वर्षी रस्ता खराब होता भरपूर. आता खूप चांगला आहे, त्यामुळे लवकर गाडी आपली वरती आली आहे. तर इथून पुढं आपण जाणार आहे, थोडासा चालत जाणार आहे. तर मित्रांनो, आपण गाडी मागे उभी केलेली आहे. आपल्यासोबत आहे रंगा, सचिन, निशांत, रंगाचा मित्र आणि ते सचिन दादाचा एक अजून एक मित्र. तर असे आपण सगळेजण चाललो आहे. आणि ही आपली मंडळी आहे, सगळ्यांनी हाय करा. ही हिरवळ बघा, मस्त हिरवळ प्रॉपर. ऐसे बेटा ना तेरे को, मैं तू टेंशन ले मत, तू चल तेरा पैर पानी में और तू पैक के साथ. अशी हिरवळ. झालं. हे इथं काहीतरी आहे वाटतंय बघ. काय आहे पण हे? टाके वाटतं. टाकी असेल ती. ही आपली पब्लिक. अरे आपली पब्लिक आहे. मस्त वाटतंय. मन आनंद. इथं लोक आहेत पाण्याचा आनंद घ्यायला. आला ना. लहान मुलं पण सुद्धा खेळतायत. हे पाण्याचा फ्लो कमी असल्यामुळे ती लोक सुद्धा खेळतायत. पाणी कुठून क्रॉस करायचं? सांग तू. सपाट जास्त आहे, जास्त दोरी आहे, तिथून करायचं. तिथे जास्त फ्लो वाढतो पाण्याचा, तिथून पाणी कधी क्रॉस नाही करायचं. म्हणजे हे आपल्या दर्शकांना महत्त्वाची सूचना आहे. हा जो रंग आहे हा सह्याद्रीचं खूप सारं ट्रेकिंग करतो. वरतून हा सर्पमित्रसुद्धा आहे, त्याच्यामुळे याला अशा ठिकाणांची खूप सारी माहिती असते. परत चुकलो. मला एवढं आठवतं की आपली गाडी प्रॉपर जाते तिथपर्यंत. तर तू कशाला फिरवलं एवढं? खाली येते गाडी. तुला संपेपर्यंत तू कुठं जाशील सांगता येत नाही. निशांत खूप जोशात आहे. तो गेलाय पळत उडी मारण्यासाठी. परत उडी मारायला चाललंय. यांचा आनंद मागवत नाही, नाचता येते. इथं पण बघा. यांची एक वेगळी मजा धरण्याची. पाण्याचा जोर दिसतोय थोडाफार जास्तच आहे, पण खाली आहे तो शांत आहे. या दोन छोट्या मुली. तिथून निशांत परत उडी मारायला तयार आहे. अशीच उडी निशांत पण मारणार आहे. इथं रंगा काय करतोय मला माहित नाही. भांडे धुते. निशांतनी उडी मारली,
ओ पॉवर तयारी करतात पण तिसरा थर लावून पडले. निशांत परत उडी मारण्यामध्ये सज्ज झालेला आहे. तयारीत आहे उडी. इथं परत पिरामिड बनवण्याच्या तयारीत आहेत. निशांत बोलतोय मी चढतोय लोक. पुरा पहिली आहे तो पहिली पुरा सर्देला आहे. तर मित्रांनो आता मी चाललो अंडरग्राऊंड करायला थोड्याच वेळात. जय मडवी. एकदा पाण्यात घसरगुंडी खेळताना त्यात रंगा तिथून पोहत पोहत आलेला आहे. त्यांनी सक्सेसफुली पार केलेलं आहे. पण आपण काय बघितलं नाही तो इथपर्यंत कसा आला. पण मला तिथून तो आवाज येत होता की जया मी आलोय, जया मी आलोय. पण ठीक आहे आला. इथं येऊन दाखव तू. आला रे. पाण्याचा प्रवाह खूप आहे. इथून चढ आता. चड्डी वाहून गेली. चड्डी वाहून गेली. चड्डी गेली. चड्डीमध्ये पाणी घुसलं मला वाटतं. अशा प्रकारे पाणी घुसलेलं आहे. कसं वाटतं तुला? कसं आहे? दम लागतो आणि पाण्याचा खूपच फ्लो वाढलेला आहे. हा आणि इथे येताना काय काळजी घ्यावी? काय तू सर्पमित्र आहे, तू ट्रॅकिंग करतो, तर तू काय सल्ला देशील? तर हा सल्ला देईल की अशा ठिकाणी येऊच नये. आला तर मुळीच कचरा करू नये. अच्छा मग तू कशाला आलाय? आणि शक्य असेल तर इकडचा कचरा तुम्ही घेऊन जाऊ शकता. असं आहे का? तू घेऊन जाशील? हां मी तर जाताना ट्राय करणारच आहे. ठीक आहे ठीक आहे. बघूया काय होतं. तर निशांतचा फोटोशूट चालू आहे. हिडन प्लेस आहेत मित्रांनो. तर इथं जास्त गर्दी नाही आहे आणि जे काय आहे ते इथले स्थानिक लोक आहेत किंवा जवळपासचे लोक आहेत. त्याच्यामुळे गर्दी नाही आहे. तर चांगली जागा आहे. कचरा नाही आहे, काय नाही, नैसर्गिक आहे, सगळं नैसर्गिक आहे. आणि निशांत परत हात करतोय आणि मी इथं बसतोय सेफली कारण की आपण अशा ठिकाणी रिस्क घेतलं आहे. आणि निशांत खूप मजा घेतो. निशांत तुला कसं वाटतं यार? एकदम मस्त वाटतंय आणि इकडे यायचा आमचा पहिल्यापासून प्लॅन होताच. आणि मस्त पाण्याचा फोर्स खूप आहे. आणि आता मी परत चाललेलो आहे. टाटा.
तर आणखीन थोडं पुढं गेल्यानंतर अजून एक छोटीशी नदी लागते आणि हे बघू शकते बघा, दिसतंय तर अशी जागा आहे. तर थोडंसं असं वाकून बिकून जाण्याची गरज पडणार आहे. तर इथून आपण असं रस्ता काढत चाललेलो आहे. काट्यांमध्ये आपण फसलेलो आणि आपला रेनकोट परत खराब झालेला आहे. तिथून निशांत येतोय, हा रंग आहे ते तिथून वरती आलेत आणि ही जागा एक नंबर वाटते, मस्त. निशांत आता खेकडे चापायला गेलाय. फ्लो नाही आहे, आपण नॉर्मल चालू शकतो, एवढं काय हे नाही. मस्त नजारा आहे, मस्त आहे. भुसभुशीत माती आहे खाली. काय नाही इथे, काय नाही ते बघ तिथं चाप बीप नाही घ्यायचा, नको राहू दे. हां निशांतला वाटलं इथं आपल्याला काही खेकडे वगैरे भेटतील, पण काहीच नाही भेटलं. बघा मस्त नजारा आहे. निसर्गाचा आनंद जरूर घ्यावा, पण ओव्हर न करावं. आपण परत चाललोय सेफ जागेवरती. आता मी सुद्धा रेनकोट काढलाय आणि आलोय सेफ जागेवरती पाण्याचा आनंद घेण्यासाठी. इथे जास्त पाणी नाही आहे, जास्त खोलसुद्धा नाही आहे, एवढं पाणी आहे. तर याच्यामध्ये आपण आनंद घेणार आहेत. लेडीज वगैरे बसले आहेत, आपले मित्र आहेत. तर सेफ जागेवरती आलो म्हणून आपण थोडं आनंद घेण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न म्हणजे घेऊ आनंद आपण. चला चाललो आपण, धबधब्याचा आनंद घेतोय. याला धबधबा बोलतात, काय बोलतात रे? झरा बोलतात ना, काय बोलतात? पॅकचे फोटो घे ना, पॅकचे फोटो घे ना भाई. मस्त वाटतंय. चेस करा, चेस. इकडे बघा, इकडे बघा. हो दादा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. चेस घ्यायची. खूप थंड पाणी आहे, मस्त वाटतंय. आता पहिल्यांदाच आलो मी अशा ठिकाणी. सेफ जागा होती त्याच्यामुळे आलो. तर शेवटला आता झालंय आमचं मस्त खेळून. 5:45 झालेत आणि उजेड तरी आहे चांगल्या प्रकारे आणि आम्ही चाललेलो आहे. तर निशांत आणि आमचे सगळे सहकारी मागे राहिलेले आहेत, कारण की ते पाण्यातूनच येत आहे आणि आम्ही तिथून पूर्ण वरतून असं चालत आलो. तर छोटंसं जंगल आहे, तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलं असेल. तर तिथून लवकर आलो, पण अरे आले इथून आले, कदाचित तिथून फिरून या साईडने आले. तर रंगा आला आहे, सचिन दादा आलेत, दादा आलेत आणि हे काय कोड्या कुठे आहे? तर निशांत अटकलेला वाटतं. अशा प्रकारे आम्ही मजा केली आहे. सगळ्यांनी मजा केली का नाही? हो एकदम मजा केली. आम्ही आलोच नाही भाई. आले. तर अशा प्रकारे आम्ही सिक्रेट घनसोलीचा वॉटरफॉल इथे गेलो होतो. आम्ही काय काय मजा केली आणि काय काय नाही हे तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये समजेल. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर हा ग्रीनरी
तर धन्यवाद मित्रांनो, एवढा वेळ दिला, पूर्ण ब्लॉग बघितला. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. फक्त काळजी घ्या निसर्गाची, निसर्ग तुमची काळजी घेईल. धन्यवाद.